सुप्रभात मंडळी. काल आपण मका आणून टाकला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल. पण त्याच्यानंतर परत रात्री पाऊस पडला, त्यामुळे मका झाला ओला, परत वाढ लागले. त्यात हे झालं आहे सगळं लिकेज. आता आज हे लिकेज पण काढावं लागणार आहे. सगळी बोंबाबोंब एकाच वेळेला झाले. त्याला आता अंडा घालायचा आहे. हा चालतंय. त्या ह्याला आतमध्ये काय बी बोललं नाही, काय शेंबडा पाऊस पडला की हे बघ. हे काम केल्यानंतर मला काय म्हणणार, एवढीच का ग बसलास असं आमच्या आई म्हणणार. केलेलंच कौतुक नसतं माणसाला. आज आमच्या बाबूच्या कोंबडीची सेटिंग लावायची आहे. बाबूने आमच्याकडे कोंबड्या आणून सोडल्या आणि काल आम्ही 2 कोंबड्या आणून सोडले. त्यामुळे आता आमच्या काळूरामला जरा बाहेर काढायचा आहे आणि त्या 2 कोंबड्यांवर त्या कोंबडीला सोडायचं आहे. आज रात्री संध्याकाळी आम्हाला तिची सेटिंग लावायचं आहे. म्हणजे आमच्या बाबूला ते 2 कोंबड्या एवढे आवडलेत की नाही, त्यामुळे त्याला आता त्यांची अंडी पाहिजेत काही पण करून. त्यामुळे आज त्याच्या कोंबडीचं सेटिंग लावायचं. त्याच्या आधी आमच्या पाण्याचं सेटिंग लावायचं. कारण कालपासून इथं लिकेज भरपूर मोठा आहे. हे आम्ही आल्यापासून लिकेज आहे आणि आपण माती खाल्लेली आहे माहिती आहे. परत एकदा खूप वेळ झाला लिकेज काढायला, त्यामुळे टाकीत पाणीच पडत नाही आहे. त्यामुळे खालचं पण लिकेज काढलं आहे. एक मोठा होता तो बऱ्यापैकी बंद झाला आहे. आता तिथं पाईप बदलायलाच लागणार आहे, दुसरा ऑप्शन नाही आहे. आणि आता हा एक लिकेज हे काढलं की मग टाकीत पाणीच जाईल. मग आमच्या गृहलक्ष्मी खुश होतील. गृहलक्ष्मींच्या आई खुश होतील. प्यायला पाणी मिळालं की गृहलक्ष्मी खुश. आपल्याला काही जास्त गरज नाही. मला तर आंघोळच करायची. तिरक गेलं. आता हो इकडे अजून जाणार की पैप असं कसं म्हणतेस असा विषय नाही रे. हे केवढं हालतात त्याच्यावरती डिपेंड आहे. ते खंदून काढूया पुरी पैप आणि उडू करू. मी असताना भियायचं तू आहेस म्हणून तुमचं लिकेज काढून झालेलं आहे आणि अशा प्रकारे 500 रुपये मजुरी झालेली आहे. मॅगी केलेली आहे तुमच्यासाठी. चला 250 2 तास काम केलं आम्ही एवढं. काय सांगितलं मी असताना भियायचं नाही. मगाशी आम्ही लिकेज काढत होतो, इथे खूप मोठा लिकेज होता आणि खूप दिवसापासून ते पेंडिंग होतं. आणि तिथं लिकेज असल्यामुळे टाकीत पाणी पडत नव्हतं आणि खालती एक मोठा लिकेज होता. तर आता ते दोन्ही लिकेज काढलेले आहेत आणि आता पाणी पडायला चालू झालेलं आहे टाकीमध्ये. आवाज येत असेल तुम्हाला. तर काल आम्ही एवढी गडबड करून सगळं भरून आणलं तिकडनं मका. ज्यावेळेला हिथं आणून टाकला, डंप केला, पावसाची काही चिन्ह नव्हती, फक्त ढग आलेले. आणि रात्री 2:30-3 वाजता एकदम पाऊस चालू झाला आणि तेव्हा आम्ही काहीच करू शकलो नाही. त्यामुळे मका ओला झाला. शेवटी व्हायचं ते झालंच. त्यामुळे तर आता त्याच्या पुढचं मी सांगते. ते काय झालं, सकाळी आम्ही विचार करत होतो आता करायचं काय. तर ते पुंडलिक दादा म्हणून आहेत, त्यांनी येऊन बघितलं जाता जाता. तर ते असंच आहे मका वगैरे. आम्ही माणसं सांगणार होतो पटापट आत टाकायला, पण माणसंही मिळायला कबूल नाही. तुम्हालाही माहिती आहे कालही म्हणूनच गोंधळ झाला. मग त्यांनी सांगितलं की त्यांच्या इकडे मोठेही ताडपत्रे आहेत, तर मग त्या घेऊन या आणि जेवढा झाकेल तेवढा मका झाका. मग जो वरती डंप केलेला तिकडेही थोडी एक ताडपत्री मोठीवाली टाकली आहे आणि जो खाली आपण हे केला होता, डंप केला होता, तिथेही ताडपत्री टाकली आहे. आता आशिष काय करतोय, तर जेवढं बाजूला राहिलं ताडपत्रीमध्ये नाही आलं आहे मका, तेवढा उचलून तो आतमध्ये गव्हाण्यामध्ये ठेवतोय, म्हणजे जरी पाऊस आला तरी तो भिजायचा नाही म्हणून. आज टिंग्याला त्या शेडमध्ये सोडलेलं आहे. फिरवायला घेऊन चालले व त्याला. तर आजचा बराच मोठा दिवस होता, तो संपलेला आहे. दोन्ही पाईपचे लिकेज काढलेत. आता तुम्ही ऐकत असाल खूप गडगडा लागला आहे. जो मका बऱ्यापैकी बाहेर पडलेला, ताडपत्रीचं वरती झाकलेली आहे, पण ताडपत्रीचा जो बाहेर होता तो आतमध्ये शेडमध्ये नेऊन ठेवला आहे. पण तरी पण नाही माहिती वरून राजाच्या मनात काय आहे. परत मगाशी खूप वारं सुटलेलं आणि जास्त पाऊस पडला तर खूप प्रॉब्लेम होतील, कारण तिथं अजून एक ट्रॉली मका आहे, तो तसाच भिजायला लागला. आता नाही माहिती, आता सगळं अवघड झालं आहे, कारण पाऊस अचानक चालू झाला आहे. आपल्याला अंदाज नव्हता की पाऊस चालू होईल म्हणून एवढ्या लवकर.
असो, पार्ट ऑफ लाईफ होत असतं. तर आजचा हा असा मोठा दिवस इथं संपूया. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.